मित्रांनो नमस्कार. मनोगत मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आम्ही तुम्हाला खूप सांभाळले. आता विषय मात्र खूप पुढे गेला आहे. कितीदा तुम्हाला माफ करणार? आता ही शेवटची संधी, नाहीतर पुढच्या काळामध्ये थेट घरी जावं लागेल. असा सज्जड दम अजित पवारांनी श्री माणिकराव कोकाटे यांना भरल्यानंतर अखेर त्यांना शेवटची संधी म्हणून मंत्रिमंडळामध्ये जीवदान देण्यात आलं. कोकाटे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी होईल अशीच अटकळ ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही मोठ्या प्रमाणावर बांधली जात होती. पण सत्तेच्या समीकरणात व्यक्तीचे गुन्हे, आरोप किंवा मागील भूतकाळातील गुन्हे हे सहजपणाने क्षम्य करून श्री कोकाटेंना पुन्हा एकदा सत्तेच्या मखरात अजितदादांनी बसवलं. महाराष्ट्रातील सध्या वाचाळवीर व बेताल राजकारणात जर कोण जिंकलं असेल तर ते अखेर राजकारण जिंकलं, आणि जर कोणी हरला असेल तर तो मात्र सामान्य नागरिक हरला, तो मात्र या महाराष्ट्रातील बळीराजा हरला. हीच आजच्या सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणाची ही शोकांतिका म्हणावी लागेल. वास्तविक रमीच्या प्रकरणात कोकाटेंची विकेट जाणार हे अगदी गृहीत धरलं जात होतं. पण अजित पवारांची अशी काय आणि कोणती अपरिहार्यता होती हे अखेर शेवटपर्यंत समजलं नाही. कोकाटेंना फक्त सज्जड दम देऊन, कोकाटेंचे कान उपटून, त्यांची मात्र फक्त कान उघडणी करून त्यांना या ठिकाणी अभय देण्यात आलंय. इजा बिजा झाला आणि तिजा झाल्यानंतर आता मात्र सोडणार नाहीत, असं अजितदादांनी हे श्री कोकाटे यांच्याबाबत सातत्याने सांगितलं होतं. तरी पण श्री माणिकराव कोकाटे यांची वाह्यात बोलण्याची, वायफळ बोलण्याची, वागण्याची कार्यशैली ही दिवसेंदिवस वाढत होती. ते आपले कार्यशैलीमधून फारसं बाजूला जाऊ शकले नाही. माणिकराव कोकाटे यांना अभय दिलं हे इथपर्यंत ठीक आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा उद्रेक हा मंत्र्यांच्या बाबतीत, हा महाराष्ट्राच्या सामान्य लोकांमध्ये धुमसत होता आणि आजही आहेत. त्यामध्ये संजय शिरसाट असतील, संजय गायकवाड असतील व सध्याचे कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे असतील, या बाबतीत मंत्र्यांवर कारवाई न करण्याच्या निर्णयामुळे जनतेत या सरकारच्या बाबतीत असंवेदनशीलता या ठिकाणी दिसून आली. किंबहुना या मंत्री गायकवाड, आमदार गायकवाड, संजय शिरसाट आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई न करण्याचं जे धाडस किंबहुना जे साहस हे मंत्रिमंडळाने किंबहुना अजितदादांनी न दाखवण्यामागत, त्यातून मात्र मंत्रिमंडळाची असलेल्या प्रतिमेबद्दल फार मोठा प्रश्नचिन्ह आणि वादंग हा महाराष्ट्रामध्ये पुढच्या राजकारणामध्ये निर्माण झाला तर अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका. वास्तविक कॅन्टीनमधील वेटरला मारहाण करणारे संजय गायकवाड व त्याचबरोबर संजय शिरसाट या शिवसेनेच्या आमदारांवर प्रथम कारवाई करा, मग कोकाटे यांच्या बाबतीत आम्ही निर्णय घेऊ, अशी कोकाटेंना वाचवण्याची पळवाट ही दादांनी शोधली. जर श्रीयुत माणिकराव कोकाटे यांच्यावर फक्त कारवाई केली तर फक्त धनंजय मुंडेंनंतर श्री कोकाटे यांच्यावर झालेल्या कारवाईने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रामध्ये बदनाम होईल, असं गृहीत हे अजितदादांनी आणि अजितदादांमधील असलेल्या काही मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी ही बांधली होती. त्यातून संजय शिरसाट व संजय गायकवाड यांच्या कथित वादग्रस्त प्रकरणात जर आपण सत्यामध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर अगदी इंटरपोलच्या माध्यमातून चौकशी केली तर श्री माणिकराव कोकाटे हे सभागृहामध्ये रमी खेळत होते हे सत्य मात्र या ठिकाणी अजिबात बदलता येणार नाही. अगदी वास्तविक, अगदी कालपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोकाटे यांना मंत्रिमंडळामध्ये घ्यायला तयार नव्हते. कोकाटे यांचं ओझं हे मंत्रिमंडळात नको, या भूमिकेवर मुख्यमंत्री फडणवीस हे आल्याचं या ठिकाणी समजतंय. पण अजित पवारांनी पहिलीच मंत्रिपदाची वेळ ही श्री कोकाटे यांची असल्याने त्यांना अजून एक संधी ही द्यायला हवी, ती संधी त्यांनी मागून घेतल्याचं या ठिकाणी समजतं. व पुन्हा जर वादात सापडले तर मात्र पुढच्या काळात अजिबात गय केली जाणार नाही, थेट घरी पाठवण्यात येईल, असा दम हा कोकाटेंना अजितदादांनी भरल्याने श्री माणिकराव कोकाटे यांनी माफीनामा सादर केल्याने अखेर ते मंत्रिमंडळातून बाहेर जाण्यापासून बचावले. कोकाटे हे सरकारमध्ये वाचले असले तरी
जनतेच्या मनात त्यांच्या मनामध्ये असलेली प्रतिमा ही मात्र निश्चितपणाने डागाळलेली आहे. त्यांच्या बेफाम वर्तणुकीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये, महाराष्ट्रातील जनसामान्यांमध्ये आजही मोठ्या प्रमाणावर प्रचंड उद्रेक या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. हे सत्य देखील या ठिकाणी नजरेआड करून चालणार नाही. अगदी विधिमंडळातील अनेक स्वपक्षी आमदार, शिंदे सेनेचे आमदार, भाजपचे आमदार आणि आमदार याचबरोबर मंत्रिमंडळातील आणि विधिमंडळातील काही सचिवांनी श्री कोकाटे यांच्या असलेल्या एकेकोरपणामुळे, त्यांच्या असलेल्या आरेरावी आणि उर्मटपणाबद्दल हे मुख्यमंत्र्यांकडे खासगी तक्रारी केल्याचं हे सांगितलं जातंय. त्या दर महिन्याला स्ट्राईक रेट हा कोकाटेंचा वादाचा ठरला. श्री माणिकराव कोकाटे हे खरे बोलतात असं काही काळापुरतं आपण गृहीत धरूया, पण सरकारमध्ये राहून सरकार भिकारी आहे असं सरकारचं वाभडं काढण्या इतपत अजिबात स्पष्ट बोलायचं नसतं. याचं भान त्यांना ठेवावे लागेल. भूतकाळात जो रेंगाळतो तो मात्र भविष्यकाळ गमावतो. या भूमिकेतून श्री कोकाटे यांना आता मात्र पुढच्या काळात कार्यशैली बदलावी लागेल. त्यांच्या भोवती असलेले खुशमस्कऱ्यांचे, खुशामतखोरांचे आणि गुंठे सम्राटांची पकड ही त्यांना पुढच्या काळात तोडावी लागेल. राज्यघटनेने दिलेल्या अधिकारात लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहेत. लोकप्रतिनिधी हे जनतेचे मालक नाहीत आणि त्यांच्या हिताचे निर्णय घेणे हे लोकप्रतिनिधीचं मूलभूत कर्तव्य आहे. हे कायद्याचे पदवीधर असलेल्या कोकाटे यांना पुरतं ठाऊक आहेत. ते सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही. पण वायफळ बोलण्याने मात्र ते केलेलं काम हे विसरतात आणि त्यातून मात्र नको ते वादंग हे उभं करतात. लक्षात घ्या, राजीनाम्याच्या प्रश्नावर मी कुठेही विनयभंग केलेला नाही असं माणिकराव कोकाटे म्हणतात. पण नकळत होणाऱ्या विधानातून शेतकऱ्यांचा मानभंग, आत्मसन्मान, स्वाभिमान आणि अस्मितेशी खेळण्याचा व भावनेशी खेळण्याचा प्रकार हा सुद्धा एक प्रकारे विनयभंग आहे. वास्तविक अजितदादांच्या न्यायालयात श्री कोकाटे हे दोषी ठरतील याबद्दल फार मोठी महाराष्ट्राच्या मनात शंका होती. दादा म्हणजे हत्तीच्या दातासारखे, सुळ्यांसारखे ते दिसायला फक्त मोठे आहेत, पण पॉलिटिकल क्रायसिसच्या वेळेत दादा मात्र निर्णय घेण्यासही धजावत नाहीत. पॉलिटिकल क्रायसिसच्या वेळेस दादा मात्र नेहमी हतबल होतात. दादा मात्र नॉट रिचेबल राहतात. हे महाराष्ट्राने अनेकदा अनुभवलंय. त्यामुळे श्री कोकाटेंवर कारवाई करण्यास दादा असमर्थ ठरले असून अजितदादांपेक्षा श्री माणिकराव कोकाटे हे राजकारणामध्ये भारी ठरले असं राजकीय वर्तुळात आज मानलं जातंय. कोकाटे ज्या संघ आणि भाजप परिवारात राहतात त्या संघांकडून कोकाटेंनी एक गोष्ट शिकावी. संघ न बोलता काम करतो. आपल्या ग्रामीण भाषेत त्याला आतल्या गाठीचा म्हणतात. संघाच्या कुठल्याही नेत्याला जाहीरपणाने प्रश्न विचारा, तो फक्त स्मित हास्य करतो आणि उत्तर देणे मात्र या ठिकाणी टाळतो. जर उत्तर दिले तर ते मात्र अतिशय समर्पक शब्दात आणि जुजबी स्वरूपात हे संघाचे नेते उत्तर देत असतात. असो, प्रचंड वादविवादातून श्री माणिकराव कोकाटे अखेर बाहेर आले तर मात्र त्यांनी एक गोष्ट लख्खपणाने लक्षात घ्यावे. मंत्रीपद हे नाशवंत आहेत आणि नाशवंत गोष्टींवर माज अजिबात करायचा नसतो. हे प्रथम या ठिकाणी ध्यानात घ्या. मंत्रीपद आज असेल, उद्या कदाचित नसेलही. उद्वेग, रोष, संताप हा प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो. फक्त त्याचं प्रकटीकरण हे जबाबदारीतूनच्या भावनेतून झालं पाहिजे. राजकारणात टीका ही संजीवनी सारखी असते. मंत्रिपदाच्या पुढच्या काळात श्री माणिकराव कोकाटे यांनी जिभेचा ओव्हरटाईम कमी करून कामाचा ओव्हरटाईम अधिक वाढवावा. हेच त्यांच्या मंत्रिपदाच्या हिताच्या दृष्टीने योग्य ठरेल. मंत्रिपद नव्याने मिळाले आहेत असे समजून मंत्रिपदाला जबाबदारीचं कोंदण देतील अशीच अपेक्षा या ठिकाणी बाळगायला हरकत नसावी. तुर्तास एवढेच. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. नमस्कार.